नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वैष्णवी हगवणे 16 मे रोजी या विवाहितेनं सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली, पण पोलीस रेकॉर्डवर ही आत्महत्या नसून हत्येचा संशय व्यक्त केला जातोय. त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. पण याच दरम्यान ज्या हगवणे कुटुंबियांना अटक करण्यात आली त्यामध्ये हे जे 5 जण आता पोलीस कोठडीची हवा खातायत, यांच्या सोबत आणखी 5 जणांना काल अटक करण्यात आली. या सगळ्यांनी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना आसरा दिला होता. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी आणखी यांना कोणी मदत केली आहे का याची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती, पण न्यायालयानं ती मागणी फेटाळून लावत हा गुन्हा जामीन पात्र असल्यानं त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. एकूणच या 5 जणांपैकी जे माजी मंत्री वीरकुमार पाटील कर्नाटकचे, त्यांचा मुलगा प्रीतम पाटील, शिवाय बंडू फाटक, बंडू भेगडे या सोबतच अमोल जाधव, राहुल जाधव अशी 5 जण काल अटक करण्यात आली आणि आता त्यांना न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी झाली आहे. पण या 5 जणांनी ज्या दोघांना मदत केली ते म्हणजेच वैष्णवीचे सासरे आणि वैष्णवीचा दीर म्हणजेच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची 7 दिवस ज्यांनी बर्दास्त राखली हेच ते 5 जण होते. पण आता या दोघांपैकी सुशील हगवणे म्हणजे राजेंद्र हगवणेचा पोरगा, ज्यानं आतापर्यंत काय काय दिवे लावलेत हे सगळं आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर त्याच्या इंस्टाग्रामवरच एकंदरीतच त्यांनी केलेल्या ज्या पोस्ट होत्या पूर्वीच्या त्या आता प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि नेटकऱ्यांनी अक्षरशः त्याला ट्रोल करायला घेतलंय. त्यातले सगळे किस्से कारनामे मी आज तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. आणि सुशील हगवणे यानं स्वतःहून जो काही माज केला होता पूर्वी त्याची आता कशी लाज निघाली, या सगळ्याच गोष्टींचा उलगडा मी आजच्या लाईव्ह मधून करणार आहे. म्हणून आजचं लाईव्हच आहे, केला माज निघाली लाज. आधी बापाच्या जीवावर हवा, आता बापासोबत खातोय तुरुंगात हवा. सुशील हगवणेचे किस्से कारनामे पहाच. तुम्ही माझ्या साईडला जी विंडो आहे त्या विंडो मध्ये सुशील हगवणे याची घोडेस्वारी पाहत असाल, त्याचे नाचतानाचे फोटो पाहत असाल, आणखी काही राजकीय कार्यक्रमातले फोटो पाहत असाल, व्हिडिओज फोटो तुम्ही पाहताय. एक डोळा तिकडे ठेवा आणि कान मात्र माझ्या बोलण्याकडे ठेवा, कारण आता तुम्हाला मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टींमधून या हगवणे कुटुंबाचा माज, अहंकार, गर्व आतापर्यंत किती भारी पडलाय तेच यातून क्लिअर होणार आहे. जो याच्यामध्ये एक व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ म्हणजे या ठिकाणी सुशील हगवणे घोड्यावर रपेट मारण्यासाठी त्याच्यावर मान टाकली आहे त्यांनी, आणि घोड्यावर मान टाकल्या नंतर त्याच्या वडिलांनी तो लगाम त्याच्या हातात दिलाय म्हणजेच राजेंद्र हगवणेनी, आणि मग सुशील हगवणे सुसाट पळत सुटलाय. यावेळी या व्हिडिओची एक पोस्ट त्यानं आपल्या इंस्टाग्रामवर व्हायरल केली. त्यामध्ये त्यांनी जो डायलॉग वापरलाय ना तो डायलॉग मात्र ऐकून थक्क व्हायला होईल. म्हणजे बघा यांचा माज किती, घोडेस्वारी आणि यांची दादागिरी. काय म्हणाला तो, लोक मला म्हणतात बापाच्या जीवावर हवा करतो. जे आईला बाप माझा, मी हवा करेन किंवा काही पण करेन, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा. बघा म्हणजे केवढी मस्ती आणि केवढा माज. बापाच्या जीवावर हवा करतोय सांगून तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, मी काय पण करेन असं त्या डायलॉग मधून यांनी सुनावलंय. आता काय पण करेन याचं उत्तर तर तुम्हाला मिळालंच. हे काहीही करू शकतात. यांनी काय काय दिवे लागलेत बापानी आणि त्याच्या पोरांनी हे आपण सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. या सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवण्याचा हा व्हिडिओ जो त्यानं इंस्टाग्रामवर पोस्ट केला नंतर तो इतका व्हायरल झाला, आता तोच पुन्हा या ठिकाणी नेटकऱ्यांनी सर्च करून
त्याच्यावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. घोड्यावर बसून दादागिरीच्या थाटात तो बोलताना दिसतोय आणि यातूनच हगवणे कुटुंबाकडे किती अहंकार, किती पैशाचा माज आणि सत्तेचा सगळा जो काही त्यांचा जो डोलारा होता तो यातून दिसतो. एक तर यांना बैलांचा नाद, घोड्यांचा नाद, शिवाय कुत्र्यांचा नाद यांना पाळणं, त्यांच्यासाठी वेगळा खर्च करणं त्या सगळ्या गोष्टींवर, पैशांवर. इकडं घोड्याला रतीब व्यवस्थित जायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्याच्यासाठी तबेला वेगळा, तिकडं बैलांना व्यवस्थित त्यांचा सांभाळ झाला पाहिजे म्हणून पुसेगावच्या फार्म हाऊसवर त्यांनी तिकडं बैल सांभाळायला ठेवली, कुत्र्यांचं वेगळंच. एकंदरीतच घोडी, कुत्री, बैल यांना खायला घालायला यांच्याकडे पैसा होता, पण गर्भवती राहिलेली आपली सून तिला मात्र भर उन्हात उभा केलं आणि तिला मात्र गरोदर असताना देखील उपाशी ठेवलं. म्हणजे यांच्यात किती मस्ती आहे हेच या सगळ्या गोष्टींमधून समोर येत आहे. एकंदरीत यांचे जे सगळे व्हिडिओज तुम्ही आता पाहता, मी तर अगदी काही मोजकेच काढलेत जेणेकरून तुम्हाला या सुशील हगवण्याचा माज किती आहे तो तुमच्यापर्यंत यावा यासाठी. त्याचे आणखी काही असे व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओज मध्ये त्याचे डायलॉग वेगवेगळे आहेत. जसं मी तुम्हाला पहिला डायलॉग ऐकवलाच, लोक मला म्हणतात बापाच्या जीवावर हवा करतो, ज्याला बाप माझा, मी हवा करेन किंवा काय पण करेन, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा. आता दुसरा डायलॉग ऐकवतो, सब कुछ तो है उसके पास और जो नहीं होता उसे अपना कह दो, उसे किसी की नाम की जरूरत नहीं है, चलते फिरते वो नाम बना लेता है. आता या सुशील हगवणे एक माईक घेऊन हातात आणि बोलतोय, काहीतरी लोकांना सांगतोय आणि चालता फिरता हा आपलं नाव करतो. याला कुणाच्या नावाची गरज नाही, त्याच्याकडे सगळं आहे. असे सगळे डायलॉग्स त्यांनी या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी हाणलेले दिसत आहेत. आणखी एक डायलॉग आहे, तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात. आता पळून कोण गेलं सांगा? 7 दिवस कोण पळत होतं इकडं तिकडं? आधी आळंदी, वडगाव मावळ, मग पुसेगाव सातारा, मग कर्नाटक, हे कोण उद्योग करत होतं? पळून तर तूच गेलास बाबा. कारण की एकतर घरात सुनेला मारल्यानंतर आपली वहिनी मेलीये, त्याचं दुःख काहीच नाही, उलट घाबरले, तंतरले आणि पळून गेले. याचाच अर्थ निम्मे, जे त्याचा डायलॉग आहे तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात. अरे तू तर 7 दिवस पळून गेला आणि बिळात लपला, इकडं तिकडं, इकडं जा तिकडं जा, कशाला पळून जाण्याच्या बाता बाकीच्यांसाठी मारायच्या. एकंदरीत काय आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये यानं बघा तो कसा घोडेस्वारी करताना दिसतोय, कशी रपेट मारतोय, कसा नाचतोय, कसा डान्स करतोय, बरेच व्हिडिओ आहेत त्याचे. आता यासोबत आणखी एक महत्वाची पोस्ट आहे, ती पोस्ट फार महत्वाची आहे कारण की त्यातनं या हगवणे कुटुंबाचे उद्योग आपल्याला समोर बरोबर दिसतील. यामध्ये एक फोटो तुम्ही पाहताय, तो फोटो आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानचा. आता हा फोटो पोस्ट झालाय 3 मे 2024. लोकसभा निवडणूक, त्याचा प्रचाराची सगळी धामधूम सुरू होती, रणधुमाळी सुरू होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी अजित दादांच्या पत्नी म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या होत्या. तिकडे स्वतः सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या होत्या. नणंद भावजय अशी ही लढाई होती. आता या लढाईत अर्थातच हे कुटुंब अजित दादा गटासोबत होतं, कारण की राष्ट्रवादीची 2 शकलं झाली होती, शरद पवार गट आणि अजित पवार गट. आता अशा वेळी सुनेत्रा पवारांचा प्रचार करतानाचा तुम्ही एक फोटो त्या ठिकाणी पाहताय. सुनेत्रा पवार दिसतायत, स्वतः सुशील हगवणे दिसतोय, मध्ये आता त्या पक्षाच्या राज्य प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे देखील तुम्हाला दिसतायत. यावेळी त्याने एक इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती 3 मे 2024. ती पोस्ट काय होती? यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया. सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात. सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात, हे जगाला दाखवून देऊया. एक मत सुनेसाठी. आता ही पोस्ट जेव्हा तुम्ही पाहताय आणि बघताय, याच्यात काय घडलं हे आता आपण प्रत्यक्षच पाहिलेलं आहे.
एवढा सुनेचा पुळका असणाऱ्या या हगवणे कुटुंबानं काय केलं? आपण त्याची वाक्य परत ऐकू, मग लक्षात येईल. त्यावेळी आपल्याला माहितीच आहे, लेक म्हणजे शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे आणि सून अर्थातच शरद पवारांची सून सुनेत्रा पवार. आता काय म्हटलं, यावेळी लेक नको, सुनेला निवडून आणूया. कारण की याच्या आधी सुप्रिया सुळेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून यायच्या. त्यामुळे प्रचार असा सुरू झाला होता, लेक नको, सुनेला निवडून आणूया. आता या भाद्दारानं इंस्टाग्रामवर आपली पोस्ट केली, यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया. सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात. काय बोलताय? हे हगवणे कुटुंबातलं पोरग सांगताय. ज्या हगवणे कुटुंबानं आपल्या घरातल्या दोन्ही सुनांना छळलं, त्यांना प्रचंड त्रास दिला, इतका त्रास दिला की एकीने घर सोडलं आणि एकीने जग सोडलं. खरं तर एकीला जग सोडायला लावलं यांनी आणि एकीला घर सोडायला लावलं यांनी, अशी परिस्थिती आहे. म्हणजे मोठ्या सुनेनं घर सोडलं आणि धाकट्या सुनेनं जग सोडलं. या राजेंद्र हगवणे त्याच्या कुटुंबियाच्या जाचाला कंटाळून. आणि काय म्हणतात हे, सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात. सुना घराबाहेर पडल्या, अहो त्यांना घराबाहेर काढलं तुम्ही. एकीला घराबाहेर कायमचं काढलं आणि दुसरीला जगाबाहेर कायमचं काढलं. तिला उन्हात उभं करून घराबाहेर काढलं, उपाशी ठेवून घराबाहेर काढलं. आणि मोठ्या सुनेला तर माहितीच आहे तो किस्सा, स्वतः मयुरी हगवणेंनी सांगितलेला आहे. शशांक हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे यांनी इतकी मारहाण केली, अक्षरशः अवघड जागेवर लात मारली. राजेंद्र हगवणेनं बॅट टच केला आपल्या लेकीसारख्या सुनेला आणि एवढं केल्यानंतर तिचे कपडे देखील फाटस्तवर तिला मारहाण केली आणि ती रेकॉर्डिंग करतीये. म्हणून त्या दिरानं म्हणजे त्या शशांक हगवणेनं तिचा मोबाईल हिसकावून घेत तो मुख्य रस्त्यावर पळाला. त्याच्या माग त्याची ही वहिनी, जिला तो कधी वहिनी पण म्हणत नव्हता, ती सुद्धा त्याच कपडे फाटलेल्या अवस्थेत रस्त्यावर पळाली. आणि ह्याचं वाक्य काय आहे, सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात. अरे कपडे फाटलेल्या अवस्थेत तुझ्या वहिनीला घराबाहेर पडावं लागलं तुमच्या माग पळत, ही तुमची विकृती. आणि तुम्ही काय जगाला ज्ञान देताय? सुनांचं साम्राज्य उभं करू शकता. तुमच्या घरात साम्राज्य काय होतं? सुनांना काय होतं? स्वातंत्र्य तरी होतं का? साम्राज्य तर खूप लांब राहिलं. उठ तिथं उठ आणि बस तिथं बस. ती करिश्मा नावाची नणंद काय करायची? कुठली भाजी खायची सुनांनी तीच ठरवणार. कुठले कपडे नेसायचे तीच ठरवणार. कधी उठायचं कधी बसायचं तीच ठरवणार. सगळं काही ती करिश्मा नावाचं साम्राज्य. अरे नंदेचं साम्राज्य घरात, सासूचं साम्राज्य घरात, सासऱ्याचं साम्राज्य घरात, दिराचं साम्राज्य घरात आणि तिथं सुना होत्या गुलाम. याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे स्वतःच्या सुनांना गुलामीत ठेवून बाहेर बाता मारता की सुनांना घराबाहेर जर त्या पडल्या तर स्वतःचं साम्राज्य उभं करू शकतात. पुढचं वाक्य, सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून द्या. अरे इतिहास घडवायच्या आतच काळाच्या पडद्याआड घालवलं, इतिहास जमा केलं तिला. तुम्ही काय इतिहास लिहिलात? अरे काळा इतिहास लिहिलात तुम्ही. खर तर या तुमच्या म्हणजे इतिहासात सुद्धा काळ्या अक्षरांनी नोंद घेतली जाईल की या राजेंद्र हगवणे त्याच्या कुटुंबानं आपल्या सुनांचा कसा छळ केला, त्यांना इतिहास जमा केलं. त्या धाकट्या सुनेला तर इतिहास जमा केलंच तुम्ही. एकंदरीतच या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या वाक्यांमध्ये एक वाक्यताच आहे काय? स्वतःच्या घरातल्या सुनांना मारझोड करणं, त्यांना मारणं, त्यांना मरस्तवर मारणं ही तुमची पात्रता आणि लायकी. आणि तुम्ही सांगताय की यंदा लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया. आणि काय शेवटचं वाक्य, एक मत सुनेसाठी, एक मत सुनेसाठी. अरे आता सून आहे का तुमच्या घरात? ती तर बिचारी गेली. आता अख्खा महाराष्ट्र म्हणतोय एक न्याय सुनेसाठी. आता एक मत सुनेसाठी नाही, एक न्याय, ते पण एक मत होऊन
अख्खा महाराष्ट्र म्हणतोय एक न्याय सुनेसाठी. सुनेसाठी मतदान करायचं आवाहन करणारे हे हगवणे कुटुंब या सुशील हगवणेच्या घरातल्यांनीच आणि या स्वतःनं देखील दोन्ही सुनांना छळलं, दोघींना प्रचंड त्रास दिला, एकीने घर सोडलं, दुसरीला जग सोडायला लावलं यांनी, आणि हे बाहेर बाता मारतायत. मग आता नेटकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्यात ना त्या मागच्या आठवड्यातल्याच आहेत. पोस्ट कधीची 3 मे 2024, पण पुन्हा लोकांनी सर्च करून त्याच्यावर आपल्या कमेंट्स द्यायला सुरुवात केली. याला म्हणतात लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आणखी एक जळजळीत प्रतिक्रिया आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय, काय लायकी आहे तुमची, अशा अनेक कमेंट्स देऊन नेटकऱ्यांनी यांना अक्षरशः धुतलंय. त्यामुळं नुसती डायलॉग बाजी करून, गाड्या फिरवून, घोड्यावर रपेट मारून, बैलगाड्याच्या शर्यत्या लावून तुम्ही फक्त प्राण्यांकडे लक्ष दिलं, पण अरे हगवणे कुटुंबातल्या माणसांपेक्षा जनावर बरी तुमच्या घरातल्या सुनांना तुम्ही प्राण्यांपेक्षा बत्तर वागणूक दिलीत. का तर दुसऱ्याच्या लेकी आहेत म्हणून इतकी वाईट परिस्थिती. वैष्णवी हगवणे अक्षरशः तिचा इतका अतोनात छळ केला या लोकांनी, इतकं मारलं तिला, इतकं बेदम, की आता तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा बाहेर आलाय आणि धक्कादायक खुलासे त्यातनं बाहेर पडतायत. तिच्या अंगावर 29 व्रण, 29 व्रण म्हणजे जखमा. 6 दिवसाआधीची एक जखम, 3 दिवस आधीची एक जखम, आणि तिचा मृत्यू होण्यापूर्वीच्या 24 तासात 17 जखमा. एवढ्या जखमा झाल्यानंतर माणूस त्याच्या अंगात त्राण तरी राहील का स्वतः सुसाईड करायचं? खर तर पोलिसांनी स्पष्टपणे हत्येचा संशय, ही आत्महत्या वाटत नाही, हत्येचा संशय असंच वर्णन रिमांड कॉपी मध्ये किंवा त्या ज्या संदर्भात FIR दाखल केली त्यामध्ये म्हटलेलं आहे. खर तर तरी देखील या आरोपींना ना खेद ना खंत. ही दोघं बाहेर बोंबलत फिरतायत. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, फार्म हाऊस, लॉज, आणखी कुठं पवना डॅम, कर्नाटक, हॉटेल, रिसॉर्ट, काय सगळीकडे जाऊन फिरत आली. बैलांना पण बघून आली, आपली बैल जिकडे बांधली तिकडं. पण यांना हे लक्षात आलं नाही की आपण आपल्या सुनेला जे छळलं त्याचं बुमरँग, त्याचा त्रास भविष्यात आपल्याला भोगावा लागेल. खर तर या दरम्यान वैष्णवीनं तिच्या मैत्रिणीशी चॅट केले असतील, काही फोन कॉल्स केले असतील, आई वडिलांना काही थोडंफार सांगितलं असेल. त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे की नेमकं यांनी कसं छळलं. खर तर हे फॅक्ट ऑफ फिंगर असं म्हटलं जाईल, फॅक्ट ऑफ अँगर म्हणून. पण रागाच्या भरात कृत्य केलंय, रागाच्या भरात कृत्य केलंय असा आता बचाव पक्ष देखील यांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करेल. आत्महत्येस प्रवृत्त केलंय याचे पुरावे कुठे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करेल. एकंदरीतच यांनीचा खून केलाय, आत्महत्येस प्रवृत्त वगैरे काय नाही, इतकं छळलंय की अक्षरशः मरणाच्या दारात नेऊन तिला उभं केलंय. खर तर पोलीस सुद्धा हेच म्हणतायत की ही आत्महत्या वाटत नाही, हत्येचा संशय आहे. एक तर आणखी एक मला 2-4 मुद्दे या प्रकरणात उपस्थित करायचे आहेत. जर वैष्णवी हगवणेनं 16 मेला आत्महत्या केली असं म्हटलं तर तिने आत्महत्या केलेली खोली, ती रूम कुठली? दुसरी गोष्ट, तिने आत्महत्या केली असेल गळफास घेऊन, तर मग तो गळफास घेताना तिने कशाचा वापर केला, कशाच्या साह्यानं गळफास घेतला? ओढणीच्या का आणखी काही दोराचा वापर केला, काय फॅनला लटकून केलाय? याच्या काही अजून म्हणजे बातम्या, याच्या खुलासे किंवा याची माहितीच पोलिसांकडून समोर येत नाहीये. तिला नंतर त्या ठिकाणी जर तिने आत्महत्या केली असं हे हगवणे कुटुंब म्हणतंय, तर मग पोलीस यायच्या आत, तिला पोलीस यायच्या आत औंध रुग्णालयात कसं काय ऍडमिट करण्यात आलं? मग तिला ऍडमिट करताना कोण होतं? मग सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे दुसऱ्या दिवशी औंध रुग्णालयात तिची बॉडी बघायला का गेला? 16 मे रोजी मग हे कुठं बोंबलत फिरत होते? का मारून पसार झाले? का गळफास असल्याचा बनाव केला यांनी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस अजूनही देईनात. या संदर्भात एक पत्रकार परिषद, एक ब्रीफिंग व्हायला पाहिजे, ते ब्रीफिंग देखील अजून झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे नेमकं चाललंय का या प्रकरणामध्ये हे कसं कळणार लोकांना? म्हणजे गळफास म्हटल्यानंतर क्लिअर होतं,
बाबा फॅनला लटकलेला आहे, कुठं तुळईला काहीतरी दोर अडकवलेला आहे, कुठं ओढणीने गळफास घेतलेला आहे, असं काहीच कुठं पोलीस तपासात पुढे येत नाही किंवा तसं काही निष्पन्न झालंय का? त्या संदर्भातले काही पुरावे मिळवलेत का? का यांनीच तिला लटकवलेली आहे आणि यांनी तिला मारली गळा दाबून आणि मग औंध रुग्णालयात दाखल करून त्या ठिकाणी तिला नेलेली आहे? कारण की जेव्हा कसपटे कुटुंबानं डॉक्टरांना विचारलं होतं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ती रुग्णालयात तिला आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याचा अर्थ हा सगळा बनाव केलाय का हागवले फॅमिलीनं, हे देखील तपासलं पाहिजे. आता या संदर्भात मृत्यूची काही कारणं डॉक्टरांनी समोर आणलेली आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये जिथून पोस्टमार्टम अहवाल आला, गळ्यावरची तिची जी काय खूण आहे ती जर पाहता श्वसन नलिका दबली गेल्यानं तिचा मृत्यू झाला असावा, हे एक कारण. दुसरं, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या दबल्या गेल्या, त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होऊ शकला नाही, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे ज्या परिस्थितीत तिला मारहाण झालेली आहे त्या पद्धतीचा विचार करता तिनं आत्महत्या केली का तिला गळा आवळून तिला मारलेला आहे याबाबत देखील पोस्टमार्टम मध्ये कुठेही स्पष्टता नाहीये. त्यामुळे एकंदरीत तिनं गळफास घेतला तर कशाच्या साह्यानं? का यांनी ती मेल्यानंतर तिचा गळा दाबून झाल्यानंतर हा सगळा गळफास घेतल्याचा बनाव केलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही निरुत्तरित आहेत. हे सगळे प्रश्न निरुत्तरित आहेत. यांची उत्तरं कधी मिळणार? कधी कळणार की नेमकं वैष्णवी हगवलेला यांनी मारलंय का तिनं गळफास घेतलेला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी महत्वाचा मुद्दा, आता खरं तर या प्रकरणात एक असंही म्हटलं जातं की आतापर्यंत असे जे काही लग्न बडे मोठमोठे शाही थाटात लग्न झाली त्या लग्नांचा खर्च फार फार किती असू शकतो, पण या लग्नात कसपटे कुटुंबियानं अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला. आता स्वतःच्या मुलीच्या सुखासाठी लग्नासाठी ओतला तर ठीक आहे, का या हगवणे कुटुंबानं ओतायला लावला? प्रत्येक गोष्टीत यांची डिमांड वेगळी. त्याची यादीच आता माझ्याकडे आहे. जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार पुण्यामधील सूस गावातल्या एका नामांकित रिसॉर्ट मध्ये हे शाही थाटातलं लग्न झालं. त्याचं भाडं 10 लाख रुपयांपर्यंतच होतं. 5,000 पाहुण्या रावळ्यांचा या ठिकाणी जेवणाचा खर्च उचलला गेला. 5,000 एक ताट 1,000 रुपयांना. अशी 5,000 लोक जर त्या ठिकाणी जेवले असतील तर त्याचा खर्च जातो 50 लाखाच्या घरात. स्टेज सजावटीसाठी जवळपास 22 लाख रुपये खर्च करण्यात आले. एका व्यक्तीच्या जेवणाला 1,000 मी म्हटलंय त्याप्रमाणे खर्च किती झाला? 50 लाख. लग्नातले उंची कपडे, पाहुण्यांच्या स्वागताचा थाट, बड्या नेत्यांचा सत्कार यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. या सगळ्यांची जबाबदारी पार पाडण्याचं काम एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला, जी नामांकित कंपनी आहे, तिच्याकडे देण्यात आलं होतं. आता एका दिवसात मिळून एकूण खर्च जर आपण बघितला, 51 तोळ सोनं इथंच 50-60 लाख झाले. पण 10 लाख भाडं, त्या स्टेज सजावटीचे 22 लाख, जेवणाचे 50 लाख, फॉर्च्युनर, चांदीची भांडी, मोबाईल, घड्याळ, असं सगळं मिळून एका दिवसात कसपटे कुटुंबियानं तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च केलाय. 1.5 कोटी रुपयांचं खर्च केलेलं हे लग्न, या लग्नात एवढा सगळा तामझाम, एवढंच सगळं या हगवण्याच्या सगळ्या माध्यमातून या कुटुंबानं कसपटे कुटुंबियांकडून करून घेतलं. आणि 5-6 महिने काय उलटले की परत यांचा तगादा सुरूच. शेवटी हे प्रकरण 2 कोटींची मागणी करण्यापर्यंत पोहोचलं. आता आम्हाला किती कोटी पाहिजेत? 2 कोटी. एका जमिनीचा व्यवहार करायचा आहे तर 2 कोटी आम्हाला द्या. यावेळी थेट कसपटे कुटुंबियानं नकार दिला की बाबा आता आम्ही काही देऊ शकत नाही. आणि मग मात्र वैष्णवीचा छळ वाढत गेला. आता हा जो छळ वाढत गेलेला आहे वैष्णवीचा, याच वेळी हे क्लिअर होत आहे की 100% या सगळ्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबानं यांच्याकडे जी काही मागणी केली ती मागणी कसपटे कुटुंबाकडून पूर्ण होत येतंय, पूर्ण होतीये असं दिसतंय म्हटल्यानंतर
हगवणे कुटुंबाची हाव वाढली, आणखी त्यांचा सोर्स लोभ वाढला आणि मग हे आण ते आण, आण दे फक्त येऊ दे असं करत करत जवळपास 1.5 कोटींच्या वरती आता या लग्नानंतर सुद्धा नको तेवढा खर्च त्यांनी केलेला आहे. कारण की आपल्याला आठवतंय आनंद कसपटे यांनी या संदर्भामध्ये माहिती देताना सांगितलं होतं की माझी पोरगी दर 2-2.5 महिन्यांनी माहेरी यायची. ती आली की बाप्पा पैसे, बाप्पा पैसे, बाप्पा पैसे. ती दुसरं काही मागायची नाही आणि मग शेवटी मी माझ्या खिशातनं 5-50 हजार किंवा लाखभर रुपये द्यायचो. या दरम्यान अधिक मासाला अंगठी वेगळी, श्रावण मासाला अंगठी वेगळी, पोशाख वेगळा, आणखी काय किरकोळ वेगळंच. शिवाय चांदीच्या गौराई मागितल्या गेल्या. आता एवढं सगळं देऊन सुद्धा यांचं पोट नाही भरलं या हगवणे कुटुंबाचं. अहो हे मनानेच हावरे, तर यांचं पोट कसं काय भरलेलं असणार. त्या मयुरी जगतापने एक आठवते आपल्याला माहिती दिली होती. त्यांनी स्पष्टपणे तिनं सांगितलं होतं की यांच्या घरात जो झोपाळा आहे त्या झोपाळ्यावर झुलत झुलत या सासूबाईंनी आमच्या म्हणजेच कोणी लता हगवणेंनी वैष्णवी हगवणेच्या आईला फोन केला होता आणि सांगितलं होतं नाही कसं फॉर्च्युनर म्हणजे ब्रँडेड जरा दिसायला चांगलं दिसतं. म्हणजे बघा की यांनी गाड्यांची नावं गाडी कुठली पाहिजे हेही आधी ठरवलेलं होतं. MG हेक्टर कसपटे कुटुंबानं बुक केलेली असून सुद्धा ती कॅन्सल करायला लावली आणि फॉर्च्युनर गाडी घ्यायला लावली. म्हणजे विचार करा या कुटुंबानं अक्षरशः हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाला लुटलंय, बाकी काय केलं नाही. लग्नाच्या नावाखाली या वैष्णवी हगवण्याला राजेंद्र हगवण्याच्या पोरानं म्हणजे त्या शशांक हगवण्यानं अक्षरशः जाळ्या तोडलं, स्वतःच्या प्रेमाचं जाळं टाकलं. वैष्णवी हगवणे सुद्धा आंधळ्या झाल्या त्यांच्या प्रेमात. अक्षरशः मी लग्न करीन तर त्याच्याशीच म्हणून आडून बसल्या या वैष्णवी हगवणे. इतकंच नव्हे तर वडील आयसीयूत असताना शशांक हगवणे आणि त्याची ती बहीण करिश्मा हगवणे या दोघी जेव्हा फोन करून या दोघांनी तिला सांगितलं की आम्ही तुला घ्यायला आलोय चल, तर ही खुशाल वैष्णवी हगवणे उत्तम भैरट जे मामा आहेत त्यांच्या पोराला प्रणव म्हणून त्यांना सांगितलं की मी चाललीये पळून म्हणून. त्यावेळी प्रणव भैरट यांनी स्वतःहून वैष्णवी हगवण्याला सांगितलं की अरे तू कुठला निर्णय घेते, वडील आयसीयू आहेत. तेव्हा कुठं उत्तम भैरटांनी मध्यस्थी केली आणि वैष्णवी हगवण्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलं. खरं तर यांचा सगळा हगवण्याचा प्लॅनच असा होता. स्वतः उत्तम भैरट म्हणलेले आहेत यांनी अक्षरशः हिप्नोटाइज केलं होतं तिला आणि त्यातूनच शेवटी आम्हाला देखील 2 पावलं मागे यावं लागलं पोरीच्या सुखासाठी आणि समाजाच्या इज्जतीसाठी. काय करणार, प्रस्थ आमचं मोठं, इज्जत घरदार सगळं, समाजात इज्जत गेली असती जर उद्या पोरीने काय वेडवाकडं केलं असतं तर. पण या सगळ्या प्रकरणामुळे झालं काय शेवटी फक्त पश्चाताप वाट्याला आला वैष्णवी हगवण्याच्या पण आणि तिच्या घरच्यांचा पण. कारण वैष्णवी हगवणेनं याच्यातून तर स्वतःची सुटका करून घेतली, पण आता आयुष्यभर भोगावं लागतंय ते तिच्या आई वडिलांना आणि खऱ्या अर्थानं तिच्या बाळाला, जे 10 महिन्यांचं फक्त बाळ आहे, जे आई विना आता ज्याला जगावं लागणार आहे अख्खं आयुष्य. आपण म्हणतो नेहमी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्याच्या वाट्याला दुसरं काय आलं, बाप असा दिवटा निघाला ज्या बापानं हे माझं पोरग आहे असं मानलंच नाही आणि वैष्णवी हगवण्याच्या चारित्र्यावर संशय घेतला, तो काय भविष्यात त्याचा बाप म्हणून लायक बनणार. अशा वैष्णवी हगवणेला जेव्हा यांनी मारलं, खरं तर मयुरी हगवण्यांना त्या ज्यांचं लग्न झालं त्यानंतर काही मूलबाळ झालेलं नव्हतं, पण तुमच्या घरात धाकट्या सुनेला मूल झालंय बोलल्यावर तुमचं घर किती आनंदित व्हायला पाहिजे होतं, किती आनंद तुमच्या घरात असायला पाहिजे होता की बाबा नातू झाला आता आम्हाला. पण या नातवाचा देखील यांनी विचार केला नाही. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर अक्षरशः त्याला कुठंतरी खोपटाडात कुठल्या तरी एखाद्या सोसायटीत त्या निलेश चव्हाण जो कोण आहे ना त्याच्या कस्टडीत दिलं आणि तो बंदूक घेऊन त्याचा सांभाळ करतोय. बंदूक घेऊन कधी बाळाचा सांभाळ होतो का 10 महिन्याच्या. अशा वेळी कसपटे कुटुंब त्याच्याकडे गेलं, बाबा आमचं बाळ आम्हाला परत दे, तर वर खिसा करून वर शर्ट करून बंदूक दाखवते कमरेला लावलेली आणि त्यांना धमकावतोय. शेवटी कसं बस सुदैवानं का होईना पण ते बाळ कसपटे कुटुंबियाला मिळालं. पण प्रश्न आता आहे त्या बाळानं
जसजसं मोठं होत जाईल ते बाळ, तेव्हा माझी आई कुठे हा प्रश्न केल्यानंतर उत्तर काय द्यायचं? बाप माझा कुठं आहे? उत्तर काय द्यायचं? बापानी काय दिवे लावले हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. उद्या त्याला ते ऐकावं लागेल. केवढं दुर्दैव आहे हो. काय त्या बाळाची चूक आहे आणि त्या पोराची काय चूक आहे? आणि वैष्णवी हगवणे जिला बाळ झालेलं आहे आता, तिनं देखील हा विचार करायला पाहिजे होता, की आपल्या पोटचं बाळ आहे, निदान त्याच्यासाठी तरी आपल्याला जगलं पाहिजे. भविष्यात बघू ना, काय आणखी बरेच मार्ग होते, डिवोर्स होता, बरंच काही घेता आलं असतं. पण या जाचातून सुटका करून घेऊन माहेरी राहता आलं असतं, स्वतःच्या पायावर भविष्यात उभं राहता आलं असतं. ज्या आई वडिलांनी त्या सगळ्या सासरच्या घशात पैसा घातला, त्या सासरच्या लोकांच्या तरी त्यांनी उलट्या केल्या आणि बाहेर काढला, त्यांच्या घशात घालण्यापेक्षा वैष्णवी हगवणे यांच्यासाठी काहीतरी 4 पैसे खर्च करून तिला स्वतःच्या पायावर उभं केलं असतं आणि ती पोरगी जगली असती, ते बाळ आपल्या आईसोबत जगलं असतं. पण तेवढं धाडस, तेवढी सहनशीलता कदाचित वैष्णवी हगवणे यांची संपलेली असावी. त्यामुळेच कदाचित त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय असं म्हणता येईल. अर्थात हे टोकाचं पाऊल उचललंय का तिला उचलायला लावलंय का यांनी तिचा श्वास बंद केलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून मिळायची आहेत, ती अजून मिळालेली नाहीत. खरं तर आतापर्यंत या प्रकरणात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मध्ये देखील सुस्पष्टता नाहीये, सुस्पष्टताच नाहीये. त्यामध्ये तर क्लिअरच आहे, गळा आवळलाय की आत्महत्या केली, याबद्दल अजून नीटचं काही उत्तरच आलेलं नाहीये. कारण मी जसे मगाशी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नानुसार खरं तर हा प्रश्न पहिल्यांदा पडतो, जर तिनं आत्महत्या केली आहे असं जर म्हटलं असेल तर मग कशाला लटकून केलेली आहे? तिथल्या फॉरेन्सिक त्याचे रिपोर्ट्स काय सांगतात? तिने दोर वापरलेला आहे का, का तिने काय ओढणी वापरलेली आहे का, त्याचा पुरावा काय आहे का नाही, या सगळ्या गोष्टींची देखील तपासात भूमिका निर्माण व्हायला पाहिजे. पुढे हे तपासात यायला पाहिजे. शिवाय या हगवणे कुटुंबानं मारून तिला लटकवलं का? मुळात त्यावेळी हगवणे कुटुंबानं जर दाखल केलं असेल या वैष्णवी हगवणेला रुग्णालयात, तर मग ते काही करू शकतात, कारण की कुणाला माहितीये त्या घरात काय घडलेलं आहे. आता हे सगळं पहिल्यांदा समोर यायला पाहिजे. आणि एवढं करून फोन केलाय कुणी? यांनी नाही, वेगळ्याच माणसाला, यांच्या भावकीतल्या कसपट यांच्या कोणाला तरी जवळच्या, आणि फोनवर परत काय बोलतायत की फुकट नांदवायची का तुमच्या लेकीला म्हणून आम्ही मारलं. तर एवढा माज या शशांक हगवण्याला, त्याच्या भावाचा तर माज बघितलाय, घोड्यावर चढलाय, तो घोड्यावरनं उतरलाच नाही. आता बसलंय ऐक कुटुंब, बापासोबत खातोय तुरुंगाची हवा. आधी बापाच्या जीवावर मारली हवा, म्हणजे सगळी केली हवा, आणि आता बापासोबत खातोय तुरुंगाची हवा. दुसरं काय आहे? म्हणजे आता बसलेत खेळत 5-3 दुनात. दुसऱ्यांच्याकडे काय काम धंदा काय आहे? कारण की हे 5 जण, 3 आधी अटक होते आणि हे 2 नंतर झाले, म्हणून 5-3-2 अशी यांची परिस्थिती. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ काय आहे? तर हे सगळं जे काही चाललंय याच्यावरचा जर आता मूळ जो ज्याला आपण म्हणू ना की हे नेमकं काय घडलं, याच्यातनं कसे धागेदोरे उत्पन्न होत आहेत, तर एक सोर्स आहे, तो म्हणजे निलेश चव्हाण नावाचा, जो कमरेला पिस्तूल लावून बोंबलत फिरतो, नाचतो काय काय काय, स्वतःच्याच पत्नीचे आणि इतर महिलांचे असलेले व्हिडिओ काढण्याचा आरोप त्याच्यावर आहेत. याला पहिल्यांदा अटक होणं गरजेचं आहे, कारण की याच्याकडे बाळ कसं काय गेलं, त्याचं आणि या कुटुंबाचं कनेक्शन नेमकं काय आहे, निलेश चव्हाणचा रोल या कुटुंबात नेमका काय आहे, हे देखील समोर येणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं आता अटक व्हायची राहिली आहे ती फक्त या एका निलेश चव्हाणला. आता आणखी काही बाकीचे धागेदोरे या प्रकरणात पुढे येत आहेत का? कारण मुळात हे प्रकरण आता इतकं सेन्सिटिव्ह झालेलं आहे की एकतर या प्रकरणाचा तपास आता खरंच पुढे कुठेतरी एखादी SIT नेमायला हवी का, जसं मनोज जरांगे पाटलांनी मागणी केली आहे का CID कडे याचा तपास जायला पाहिजे. कारण केवळ 1-2 माणसं जी या प्रकरणातनं 7 दिवस गायब होती, त्यांना पकडायला एवढे दिवस लागले, आणि तो निलेश चव्हाण तर केव्हापासून फरार आहे, तो सुद्धा अजून सापडेना. तर नेमकं चाललंय का या प्रकरणामध्ये? दुसरी गोष्ट, ज्या माणसांनी या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवण्याला मदत केली, त्या माणसांकडून आणखी काही सोर्सेस उत्पन्न झालेत का, त्यांनी काही वेगळी माहिती दिली आहे का? या सगळ्या माहितीच्या आधारावर, या बेसिसवर आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टवर हे क्लिअर होणार आहे की वैष्णवी हगवण्याला मारलं की तिनं स्वतःहून आपलं जीवन संपवलं. त्यामुळं
या सगळ्या सुशील हगवणीची जी काही मस्ती माज आपण जो पाहिलाय तो प्रत्यक्षात तुम्ही आता समोर आपल्या टीव्हीवर, आपल्या मोबाईलवर आणि आपल्या अर्थातच या आत्ताच्या टॉप न्यूज मराठी चॅनलवर तुम्ही पाहताय, ज्यात तुम्हाला दिसतंय की हा कसा घोड्यावर रपेट मारतोय, कसा डान्स करतोय, कसं काय काय डायलॉग बाजी करतोय. याच्यातनं हे क्लिअर होतंय की अख्खं कुटुंबच केवळ पैसा, सत्ता, मस्ती याच्यावरच अवलंबून होतं. यांना कशाचं काही सोयरसूतक नव्हतं, ना खेद ना खंत. अटक झाल्यानंतर तर त्या राजेंद्र हगवणेनं नकारार्थी हात हलवून तुम्हाला पश्चाताप झालाय का विचारलं तर त्याचं उत्तर नकारार्थीने हात हलवून दिलं होतं. याच्यावरूनच कळतं हे किती माजुरडे आहेत. आणि अशा कुटुंबानं जो काय उद्योग केलाय त्यातनंच हे क्लिअर होतंय की यांना प्रचंड पैशाचा माज होता. दुसऱ्यांच्या बाहेर जाऊन फक्त सुनांबद्दल असं वागा तसं वागा म्हणायचं आणि स्वतःच्या सुनांचा छळ करत बसायचा. बाकी या कुटुंबानं काही केलं नाही. स्वतःच्या कुटुंबातल्या सुनांचा छळ लपवला आणि बाहेरच्या सुनांसाठी मत मागत फिरले, याच्या पलीकडे काही केलं नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो होतो की हा जो शेवटचं वाक्य म्हटलं ना सुशील हगवणे त्याच्या त्या व्हिडिओ जो काही फोटो पोस्ट केलाय त्यामधलं त्याचं जे वाक्य आहे, एक मत सुनेसाठी, मी ऐकवतो ते, यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया. सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात. सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात. हे जगाला दाखवून देऊया. एक मत सुनेसाठी. आता माझं तर मत आहे आता एक न्याय सुनेसाठी. कारण या हगवणे कुटुंबानं या सुनेवर केलेला अत्याचार, तिचा छळ, तिला अमानुष केलेली मारहाण आणि अन्याय हे सगळं जर आता जसंच्या तसं परत मिळवायचं असेल, बदला या सगळ्या प्रकरणातला घ्यायचा असेल तर तो कायद्यानेच घेता येईल. आणि कायदा हेच सांगतो की जिथं अन्याय तिथं न्याय उभा राहतो आणि अन्यायाला नष्ट करतो. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारमधल्या मंत्र्यांनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी, अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेनं जस्टिस फॉर वैष्णवी असा हॅशटॅग चालवलेला आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी एक न्याय सुनेसाठी यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणून तर केला माज आणि निघाली लाज. आधी बापाच्या जीवावर हवा आणि आता बापासोबत खातोय तुरुंगाची हवा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.